कॅल्शियम हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे. कॅल्स म्हणजे चुना आणि चुन्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे अधिक असतं. आपल्या हाडांमध्ये आणि दातांमध्ये 99% कॅल्शियम असतं. आपल्या इतर पेशींमध्ये आणि आपल्या स्नायूमध्ये 0.9% एवढं कॅल्शियम असतं आणि 0.1% कॅल्शियम हे आपल्या रक्तामध्ये असतं. सांगण्याचा मुद्दा एवढाच की ज्या वेळेस आपल्या रक्तातील कॅल्शियम कमी व्हायला लागतं तर आपल्या रक्तातील कॅल्शियमची मात्रा मेंटेन ठेवण्यासाठी आपल्या हाडातून, आपल्या दातांमधून किंवा इतर भागातून कॅल्शियम हे रक्तामध्ये रिलीज केलं जातं. त्यामुळे आपल्या रक्तातील मात्रा ही कॅल्शियमची लवकर कमी होत नाही. म्हणूनच आपल्या शरीरात जर रक्तामध्ये कॅल्शियमची मात्रा जरी नॉर्मल असेल तरी तुम्हाला कॅल्शियमची डेफिशियन्सी असू शकते, कारण ही रक्तातील मात्रा नॉर्मल ठेवण्यासाठी आपल्या हाडांमधून, दातांमधून कॅल्शियम हे रिलीज केलं जातं आणि हाडांमधलं आणि दातांमधलं जे कॅल्शियम आहे तिथलं कॅल्शियम ॲक्च्युली कमी होत असतं. कॅल्शियम आपल्या हाडांसाठी, दातांच्या आरोग्यासाठी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच आपल्या इतर आरोग्यासाठी किंवा आपल्या इतर जे महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत त्याच्यासाठी पण फार महत्त्वाचं आहे. आपल्या हृदयाची जी स्पंदनं असतात, हृदयाचे जे ठोके असतात त्याला नियंत्रित करण्यासाठी हे कॅल्शियम फार मदत करत असतं. आपल्या मज्जासंस्थेचं कार्य व्यवस्थित राहण्यासाठी कॅल्शियमची फार मदत होते, कारण काही न्यूरोट्रान्समीटर हे कॅल्शियमच्या मदतीने व्यवस्थितरित्या रिलीज केले जातात. आपल्या रक्तामध्ये असणारं जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे, LDL असं आपण म्हणतो, म्हणजे जी वाईट चरबी आहे, खराब कोलेस्ट्रॉल आहे, त्याची मात्रा कमी करण्यासाठी हे कॅल्शियम मदत करतं आणि जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे HDL त्याची मात्रा वाढवण्यासाठी हे आपल्याला कॅल्शियम फार मदत करतं. आपल्या रक्तातील BP नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं, आपल्या हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं, हृदयाचे स्नायू मजबूत करण्यासाठी हे कॅल्शियम मदत करत असतं. कॅल्शियम आपल्या शरीराच्या प्रत्येक भागासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणखी एक फायदा असतो कॅल्शियमचा, म्हणजे भविष्यात जर तुम्हाला आतड्यांचा कॅन्सर होणार असेल, कोलॉनचा कॅन्सर होणार असेल, त्याची जी रिस्क असते ती सुद्धा कमी होते कॅल्शियमच्या सेवनामुळे. ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहण्यासाठी, रक्त गोठण्यासाठी, तसेच मासिक पाळीच्या आधी जे नैराश्य काही मुलींना आलेलं असतं, सॅडनेस जो आलेला असतो ते कमी करण्यासाठी कॅल्शियम फार मदत करत असतं. लठ्ठपणा कमी करण्यासाठी कॅल्शियमची मदत होते. आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा कॅल्शियमची फार मदत होते. विटॅमिन D आणि कॅल्शियम आपल्याला किती प्रमाणात घ्यायला पाहिजे, त्याचा रोजचा किती आपल्याला आहारातून त्याचं प्रमाण असावं ते बघूयात. कॅल्शियमचं बघितलं तर कॅल्शियम आपल्याला 600 ते 800 मिलीग्रॅम पर डे एवढं जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांनी घेतलं पाहिजे. जी वाढत्या वयाची मुलं मुली आहेत त्यांना ही रिक्वायरमेंट 1000 ते 1500 मिलीग्रॅम पर डे एवढी होऊ शकते. आणि ज्या स्तनपान करणाऱ्या बायका आहेत किंवा ज्यांना प्रेग्नन्सी राहिलेली आहे, प्रेग्नेंट ज्या बायका आहेत त्यांच्यामध्ये ही रिक्वायरमेंट 1000 ते 1500 मिलीग्रॅम पर डे एवढी असू शकतोय. ज्या बायका रजनिवृत्तीच्या जवळ आलेल्या आहेत किंवा मेनोपॉजचा पिरियड त्यांचा चालू आहे, अशा बायकांमध्ये इस्ट्रोजनची कमतरता झाल्यामुळे कॅल्शियम पण कमी झालेलं असतं. यांची पण रिक्वायरमेंट 800 ते 1000 मिलीग्रॅम पर डे अशी होऊ शकते. कॅल्शियमची नॉर्मल व्हॅल्यू बघूयात. 8.5 पेक्षा कमी असेल तर ते लो कॅल्शियम असं म्हटलं जातं. 8.5 ते 10.2 मिलीग्रॅम पर DL एवढं जर कॅल्शियम असेल तर ते नॉर्मल रेंजमध्ये असतं आणि 10.2 पेक्षा जास्त असेल तर ते हाय कॅल्शियममध्ये जातं. आपल्या रोजच्या आहारातून कॅल्शियम कुठल्या पदार्थातून मिळतं ते बघूयात. एक तर आहे दूध आणि दुधाचे पदार्थ. त्याच्यामध्ये पनीर, दही, लोणी, तूप, ताक हे जे आहे, चीज, हे खूप उत्तम सोर्स आहेत कॅल्शियमसाठी आणि विटॅमिन D साठी. मशरूम, ब्रोकोली, पत्ताकोबी, काजू, संत्र, मोसंबी, आपली जी कढीपत्त्याची पानं आहेत, कोथिंबीर, मेथीची भाजी, मुळ्याची भाजी, भेंडी, सोयाबीन, राजमा, मटकी, उडीद डाळ यांच्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतं. तसेच आपले बदाम, काजू, खसखस, तीळ,
अंजीर सुके जे असतात त्याच्यामध्ये पण बऱ्याच प्रमाणात कॅल्शियम असतं आणि आपण म्हणतो की कॅल्शियम दुधातूनच मिळतं, तर ह्या हिरव्या पालेभाज्यांमधून बऱ्याच प्रमाणात मिळतं. तुम्ही गाजराचा ज्यूस, संत्र्याचा ज्यूससुद्धा यूज करू शकता जर तुम्हाला कॅल्शियम हवं असेल. विटॅमिन डी साठी आपल्याला सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसायचं आहे 15 मिनटं. जे डार्कर स्किनमध्ये आहे, ज्यांची काळी स्किन आहे, त्यांनी 30 मिनटं बसायला पाहिजे. आणि विटॅमिन डी आपल्याला दूध आणि दुधाच्या पदार्थांमधून पण मिळतं. सी फूड जे समुद्री मासे आहेत, शिंपले, झिंगे, खेकडे किंवा जे सॅल्मन फिश आहे, फॅटी फिश आहे. आता आपण बघूयात की कॅल्शियमच्या गोळ्या कशा पद्धतीने दिल्या जातात. 2 प्रकारच्या फॉर्ममध्ये म्हणजे एलिमेंटल फॉर्ममध्ये आपल्याला हे कॅल्शियम दिलं जातं. एक आहे कॅल्शियम कार्बोनेट आणि दुसरं आहे कॅल्शियम सायट्रेट. कॅल्शियम कार्बोनेटच्या गोळ्या इझिली मार्केटमध्ये मिळतात आणि रुटीनली डॉक्टर तुम्हाला ह्याच गोळ्या देतात, कारण ह्या स्वस्तही असतात. ह्या गोळ्यांमुळे तुम्हाला पोटदुखीचा त्रास किंवा तुम्हाला गॅसेसचा त्रास किंवा संडासला खडा होण्याचा त्रास, कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. सगळ्याच पेशंटमध्ये हा त्रास होत नाही. 4 ते 5% लोकांमध्ये हा त्रास तुम्हाला होऊ शकतो. जर तुम्हाला कॅल्शियमचं सप्लिमेंट चालू असेल आणि असा त्रास होत असेल तर तुम्ही ह्या गोळ्या चेंज करून घेणं गरजेचं आहे. ह्या गोळ्या इझिली मार्केटमध्ये मिळतात, स्वस्त असतात. दुसरं म्हणजे ह्या गोळ्या जठरांमध्ये जर ॲसिडचं प्रमाण कमी झालं तर त्या इझिली ॲब्सॉर्ब होत नाही आणि त्याचा तेवढा हवा तेवढा परिणाम जो होणार असतो तेवढा होत नाही. याचं ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी ह्या गोळ्या तुम्हाला जेवणाबरोबर घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर उपाशी पोटी ह्या गोळ्या घेतल्या तर ह्या गोळ्यांचा काहीच यूज होणार नाही. आता जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कॅल्शियम सायट्रेट. या गोळ्यांमुळे तुम्हाला कोणताच त्रास होत नाही. पोटफुगी म्हणा, गॅसेस, कॉन्स्टिपेशन होत नाही. या गोळ्यांना कोणतंच पथ्य नाही. तुम्ही उपाशी पोटीही घेऊ शकता, कोणत्याही वेळेला घेऊ शकता. ह्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण थोडंसं कमी असं कम्पेअर टू कॅल्शियम कार्बोनेटच्या गोळ्या. त्यामुळे ज्यांना मूतखड्याचा त्रास असतो अशा पेशंटनी सुद्धा ह्या कॅल्शियम सायट्रेटच्या गोळ्या घेतल्या तर त्यांना किडनी स्टोन होण्याचा धोकाही जास्त नसतो. म्हणून कॅल्शियम सायट्रेट ह्या सुद्धा खूप छान कॅल्शियमच्या स्वरूपात आपल्याला गोळ्या इझिली अवेलेबल होतात. ज्या लोकांना पचनाशी निगडीत काही आजार आहेत त्यांनी कॅल्शियम सायट्रेटच्या गोळ्या घ्याव्यात. ज्यांना किडनी स्टोनचा आजार आहे त्यांनी कॅल्शियम सायट्रेटच्या गोळ्या घ्याव्यात. ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास असतो, जे अँटासिड रेग्युलर प्रमाणात घेत असतात, जर अशा लोकांना कॅल्शियमचं सप्लिमेंट चालू असेल तर त्याचं ॲब्सॉर्प्शन होत नाही ह्या गोळ्यांमुळे. कारण जे PPI नावाचे एजंट असतात म्हणजे प्रोटॉन पंप इनिबिटर असतात ते कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन होऊ देत नाही. म्हणून अँटीॲसिड घेण्याच्या आधी तुम्ही नक्की तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. विटॅमिन डीचं सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी डॉक्टर तुमची हिस्ट्री तपासतात. त्याच्यामध्ये तुम्हाला किडनीशी रिलेटेड कोणता आजार आहे का, लिव्हरशी निगडीत कोणता आजार आहे का, एकंदरीत तुम्हाला रिक्वायरमेंट किती आहे आणि तुमच्या शरीरात किती प्रमाणात कमतरता झालेली आहे, या सगळ्या बाबींचा विचार करून तुम्हाला सप्लिमेंट्स ही दिली जातात. आपल्याला विटॅमिन डीचं सप्लिमेंट्स 2 प्रकारात मिळतं. ते म्हणजे एक ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आणि दुसरं आहे ते इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये. इनॅक्टिव्ह फॉर्ममधलं विटॅमिन D3 हे आपल्या शरीरात गेल्यानंतर ॲक्टिव्ह केलं जातं. इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये मिळणारं विटॅमिन D3 म्हणजे कोलोकॅल्सिफेरॉल. स्वस्त असतं, घ्यायला इझी असतं, कोणतेच रिस्ट्रिक्शन नसतात, कोणत्याही आजारात चालतं, कोणताही धोका नसतो, टॉक्झिसिटीचा धोका नसतो, ओव्हरडोसचा धोका नसतो आणि विशेष म्हणजे याला मॉनिटर करायची गरज नसते, कोणतेच साईड इफेक्ट नसतात. डोस आपल्याला हा घ्यायचा आहे तो म्हणजे 1000 इंटरनॅशनल युनिट पर डे एवढा आहे आणि घ्यायला इझी आहे आणि इझिली आपल्याला मार्केटमध्ये मिळतं. फर्स्ट ड्रग ऑफ चॉईस किंवा फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणून आपण कोलोकॅल्सिफेरॉलचा वापर सहज करू शकतो, कोणतंच रिस्ट्रिक्शन नसतं. आता ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असणारं विटॅमिन D3 ज्या लोकांना लिव्हरशी निगडीत असे आजार असतात, लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर, लिव्हरचा कॅन्सर किंवा हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस एनी फॉर्ममध्ये असेल तर अशा लोकांना जर विटॅमिन डीची कमतरता असेल तर त्यांना अल्फा कॅल्सिडॉईल नावाची औषधं दिली जातात. ते लिव्हरसाठी सेफ किंवा सुरक्षित असतात. ज्या लोकांना किडनीच्या व्याधी असतात, मूत्रपिंडाचे आजार असतात, ज्यांची किडनी फेल झालेली आहे, अशा लोकांमध्ये जे औषधं दिली जातात त्याच्यामध्ये कॅल्सिट्रॉयल किंवा कॅल्सिट्रॉल असं जी औषधं असतात ती किडनीसाठी अतिशय सुरक्षित असतात आणि त्या पद्धतीची औषधं ह्या लिव्हर आणि किडनीच्या पेशंटला दिली जातात. विटॅमिन डीची ही डेली रिक्वायरमेंट 1000 इंटरनॅशनल युनिट पर डे एवढी असते.
ज्या लोकांचे विटॅमिन डी फारच कमी असेल, त्यांच्या रक्तातील जी विटॅमिन डीची मात्रा आहे ती फारच कमी झालेली असेल, अशा लोकांना डॉक्टर इंजेक्शन किंवा गोळ्या देतात. गोळ्यामध्ये प्राइस डी राईट्स नावाच्या ज्या गोळ्या असतात किंवा सॅचेट असतात, हे आठवड्यातून एकदा आपल्याला 2 महिने घ्यावे लागतात किंवा आठवड्यातून दोनदा 2 महिने घ्यावे लागतात. डॉक्टर तुमची प्रकृती बघून तुम्हाला ते प्रिस्क्राईब करत असतात. विटॅमिन डी आणि कॅल्शियम परस्परांशी जोडले गेलेले असतात. विटॅमिन डीमुळे कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन हे व्यवस्थित होत असतं. ज्यावेळेस विटॅमिन डीची कमतरता होते त्यामुळे कॅल्शियम व्यवस्थितरित्या ॲब्सॉर्ब केलं जात नाही आणि कॅल्शियमची कमतरता होते. म्हणून तुमचं विटॅमिन डी फार महत्त्वाचं आहे कॅल्शियम व्यवस्थित राहण्यासाठी. विटॅमिन डी आपल्याला नैसर्गिकरित्या कोवळ्या उन्हातून मिळू शकतं. रोज सकाळी 15 मिनटं जर आपण कोवळ्या उन्हामध्ये सूर्यप्रकाशात बसलो तर आपल्याला छानपैकी विटॅमिन डी मिळतं. ज्या लोकांचा रंग काळपट किंवा काळा असतो, सावळा असतो, अशा लोकांमध्ये मेलॅनिन नावाचं जे तत्व असतं ते विटॅमिन डीचं सिंथेसिस व्यवस्थितरित्या करू देत नाही किंवा विटॅमिन डी व्यवस्थितरित्या स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होत नाही आणि विटॅमिन डीची कमतरता अशा लोकांमध्ये जाणवते. ज्या लोकांचा रंग गोरा आहे त्यांच्यामध्ये इझिली विटॅमिन डी ॲब्सॉर्ब केलं जातं. आपल्याला एवढंच माहिती असतं की विटॅमिन डी हे कमी झालं की कॅल्शियमसुद्धा कमी होतं, पण विटॅमिन डीला ॲक्टिवेट करण्यासाठी आणखी एका खनिजाचा म्हणजे मिनरलचा वापर होतो आणि तो खूप महत्त्वाचा आहे विटॅमिन डीला ॲक्टिवेट करण्यासाठी. तर मॅग्नेशियम हे एक सुद्धा इम्पॉर्टंट खनिज आहे जे विटॅमिन डीला ॲक्टिवेट करण्यासाठी मदत करतं आणि विटॅमिन डी ॲक्टिवेट झालं की ते कॅल्शियमलासुद्धा स्टोअर करण्यासाठी किंवा ॲब्सॉर्प्शन त्याचं वाढण्यासाठी मदत करत असतं. ज्यावेळेस तुमच्या शरीरात विटॅमिन डीची कमतरता असते त्यावेळेस कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची पण कमतरता असते. मॅग्नेशियम आपल्या आहारामधून कसं घ्यायचं तर मॅग्नेशियमसाठी उत्तम असा सोर्स साधा, सोपा आणि स्वस्त ते म्हणजे रोज एक केळ खायचं. केळामध्ये बऱ्याच प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, बरेच मिनरल्स आणि फायबर्स असतात. त्यामुळे मॅग्नेशियमचं सेवन आपल्याला आहारामधून केळाच्या मार्फत मिळतं आणि म्हणूनच जेवणामध्ये एक तरी केळ तुम्ही घ्यावं. विटॅमिन डीची नॉर्मल रेंज बघूयात. 30 ते 100 नॅनोग्राम पर ml असं जर रिपोर्ट आला असेल तर तो नॉर्मल असतो. 21 ते 29 नॅनोग्राम पर ml असा रिपोर्ट असेल तर तुमच्या शरीरात विटॅमिन डीची कमतरता झालेली आहे. 20पेक्षा कमी जर नॅनोग्राम पर ml एवढं विटॅमिन डी असेल तर अतिशय प्रमाणात विटॅमिन डीची कमतरता झालेली आहे असं आपल्याला रिपोर्टमधून कळतं. विटॅमिन डी ज्यांच्या शरीरात व्यवस्थितरित्या नॉर्मल रेंजमध्ये असतं, मुबलक प्रमाणात असतं, अशा लोकांना कोणतेही आजार लवकर होत नाही कारण विटॅमिन डीमुळे तुमची इम्युनिटीसुद्धा व्यवस्थित राहते. विटॅमिन डी हे कधी घ्यावं बऱ्याच लोकांना माहिती नसतं. विटॅमिन डी हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहे म्हणून ते जेवणानंतर घेतलं तर उत्तम राहतं आणि त्याचे इफेक्ट खूप चांगले होतात. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, आनंदी राहा आणि मस्त राहा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा कॅल्शियमबद्दल आणि विटॅमिन D3 बद्दल.